नमस्कार मित्रांनो, नफा व तोटा या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण शेकडा नफा व तोटा या संदर्भातील काही गणितांचा सराव करूयात। पहिलं गणित पाहूयात। मगनलालने 400 रुपयांची पॅन्ट 448 रुपयाला व 200 रुपयांचा शर्ट 250 रुपयांना विकला, तर यापैकी कोणता व्यवहार जास्त फायद्याचा झाला? आपण जर पाहिलं तर 48 रुपयाचा फायदा झालाय पॅन्टच्या व्यवहारात, 50 रुपयांचा फायदा झालाय शर्टच्या व्यवहारात। म्हणजे आपल्याला जर सरळ पाहिलं तर शर्टचा फायदा हा जास्त वाटतो। पण आपल्याला माहिती आहे आपण निव्वळ नफा तुलना करण्यासाठी वापरत नाही, तर आपण शेकडा नफा पाहतो। तर आपण दोन्ही व्यवहारातील शेकडा नफा काढूयात। विक्रीची किंमत 448 रुपये, खरेदीची किंमत 400 रुपये, म्हणजे निव्वळ नफा हा 48 रुपये आहे पॅन्टसाठी। हा झाला निव्वळ नफा। आणि पॅन्टच्या व्यवहारातील आपण शेकडा नफा काढूया। शेकडा नफा बरोबर निव्वळ नफा म्हणजे 48 भागिले खरेदी किंमत 400 गुणिले 100%। 2 शून्य गेली, 2 शून्य गेली, 4 एक्के 4, 4 बारे 48, म्हणजेच शेकडा नफा झालेला आहे 12%। आता काढूया शर्टच्या व्यवहारातील। निव्वळ नफा आहे विक्रीची किंमत 250 रुपये वजा खरेदीची किंमत 200 रुपये, 50 रुपयाचा निव्वळ नफा आहे। आणि म्हणूनच शेकडा नफा आहे निव्वळ नफा 50 रुपये भागिले खरेदीची किंमत। खरेदीची किंमत होती 200 रुपये गुणिले 100%। 2 शून्य गेली, 2 शून्य गेली, बे एक्के बे आणि 25, म्हणजेच 25%। आणि आता आपल्याला दिसतंय की शर्टच्या व्यवहारातील शेकडा नफा हा 25% आहे, तो पॅन्टच्या व्यवहारातील शेकडा नफ्यापेक्षा जास्त आहे। म्हणून शर्टच्या व्यवहारामध्ये जास्त फायदा झाला। पुढचं गणित पाहूयात। रामरावने 45 रुपयास खरेदी केलेले कपाट 4950 रुपयांना विकले व श्यामरावने 3500 रुपयास खरेदी केलेले कपाट 3920 रुपयांना विकले, तर कोणाचा व्यवहार जास्त फायदेशीर ठरला? यासाठी आपण दोन्ही व्यवहारातील शेकडा नफा शोधून काढूयात। रामरावचा निव्वळ नफा 4950 विक्री किंमत वजा 4500 खरेदी किंमत, म्हणजेच निव्वळ नफा आहे 450 रुपये। हा झाला निव्वळ नफा। आता आपण काढूया शेकडा नफा। शेकडा नफामध्ये निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत। खरेदी किंमत आहे 4500 रुपये गुणिले 100%। आपल्याला सूत्र माहिती आहे, शेकडा नफा म्हणजे निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 रुपये। हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 45 एक्के 45, 45 10 450, म्हणजे रामरावला झालेला नफा 10% आहे। तर श्यामराव विक्री किंमत 3920 वजा खरेदी किंमत 3500, म्हणजेच निव्वळ नफा आहे 420 रुपये। आणि शेकडा नफा काढूयात। निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100%।
2 शून्य गेली, 2 शून्य गेली. ते बघूया आपण. 7 5 35, 7 सख्ख 42, 5 एक्के 5, 5 12 60, म्हणजेच 12%. आपल्याला इथे दिसतंय निव्वळ नफा 420 आहे शामरावचा, रामरावचा निव्वळ नफा 450 आहे. म्हणजे निव्वळ नफा रामरावचा जास्त आहे. पण शेकडा नफा आपण पाहिला तर रामरावचा शेकडा नफा 10%, तर शामरावचा शेकडा नफा 12% आहे. म्हणजे शामरावचा शेकडा नफा जास्त आहे. म्हणजे कोणाचा व्यवहार फायदेशीर ठरला? शामरावचा व्यवहार जास्त फायदेशीर ठरला. पुढचं गणित पाहूयात. हनीफने 50 सफरचंदाची एक टोपली 400 रुपयांना विकत घेतली. ती सर्व सफरचंदे त्याने 10 रुपयास एक याप्रमाणे विकली. तर त्याला नफा झाला की तोटा? किती टक्के? 50 सफरचंदांची एक टोपली 400 रुपयांना खरेदी केली, म्हणजेच खरेदी किंमत 400 रुपये. आणि 30 सफरचंद त्यानं 10 रुपयास एक प्रमाणे विकली, म्हणजे विक्री किंमत 50 सफरचंद गुणिले त्याचा दर 10 रुपयाला एक, म्हणजेच रुपये 500. निव्वळ नफा, नफा किंवा तोटा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. $500 वजा 400 म्हणजेच रुपये 100. धनसंख्या आहे म्हणजेच हा नफा आहे, आणि म्हणूनच काय झालं? त्याला नफा झाला. आता किती टक्के? शेकडा नफा. निव्वळ नफा भागिले खरेदी किंमत 100 भागिले 400 गुणिले 100%. 2 शून्य गेली, 2 शून्य गेली, 4 एक्के 4, 4 25 100, आणि म्हणजेच शेकडा नफा आहे 25%. म्हणजे आपलं उत्तर आहे हनीफला 25% नफा झाला. नफा तोटा धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. नफा प्रॉफिट, तोटा लॉस, खरेदी किंमत बाईंग प्राइस, विक्री किंमत सेलिंग प्राइस, एकूण खरेदी किंमत कॉस्ट प्राइस, घाऊक होलसेल, सुटे रिटेल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.